नमस्कार. आजच्या एपिसोडला जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर इंदू प्रयत्न करत असते की आदोक्षच तू असं काहीच करू शकत नाही, काहीतरी एक्सेप्ट कर. तेव्हा तो म्हणतो नाही, तुला कितीही काही वाटलं तरीसुद्धा मी हे सगळं केलं आहे. इकडे मोठ्या बाई शकुंतलाला म्हणत असतात की तू तरी व्यंकू भाऊजींना सांग की आदोक्षांना समजो. तेवढ्यात आदोक्षला पोलीसवाले तिथून घेऊन जातात. इंदू प्रयत्न करते पण इंदू पूर्णपणे हताश झालेली असते. नारायणी इकडे काहीतरी अभद्र बोलणार आहे ते बघून मोठ्या बाई तिच्यावरती ओरडणार आहेत. मीनवाईल गोपाळ ला जाग येते आणि खूप मोठा तमाशा होणार आहे. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडलंय. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत. इकडे इंदू म्हणत असते, मला माहिती आहे आदोक्षस, तू असं काहीच केलेलं नाही आहे. उगाच स्वतःवरती या सगळ्या गोष्टीचा आरोप घेऊ नको, कारण की आम्ही सगळे तुला ओळखतो. तू कधीच कोणाचा खून करू शकत नाही ही सगळ्यांची खात्री आहे. मग तू असे आरोप स्वतःवरती का घेत आहे? मोठ्या बाई हे सगळं लांबून ऐकत असतात. तेव्हा आदोक्षस म्हणतो, तुम्हाला किती माझ्यावरती विश्वास असेल ना, पण तरी सुद्धा मी सांगतोय ना, तुमचा विश्वास यावेळेला खोटा ठरला आहे. मीच हे सगळं केलं आहे. तेव्हा इंदू म्हणते, तू होप का सोडतोय आदोक्षस? एवढ्या लवकर होप सोडू नको. आपण चांगल्यात चांगला वकील बोलू आणि तुझी सुटका करू. तेवढ्या तिकडे शकुंतला काकी सुद्धा आलेले असतात. आदोक्षस म्हणत असतो, इंदू तू नको प्रयत्न करू, काहीच उपयोग होणार नाही. तेवढ्यात मोठ्या बाई म्हणायला लागतात, बघा ना काय झालं आहे. तुम्ही एक काम करा, व्यंकू महाराजांना सांगा की एकदा आदोक्षसशी बोलायला. तेवढ्यात इकडे इन्स्पेक्टर म्हणायला लागतात, चला आदोक्षस महाराजांना आता पोलिसांच्या गाडीमध्ये बसवा, बस झाला टाइमपास. ते लगेच आदोक्षसला गाडीमध्ये बसवतात. तेव्हा इंदू म्हणते, आदोक्षस एकदा माझ्याकडे बघ तरी. पण आदोक्षस तिला बिलकुल भाव न देता गाडीमधून गपचूप निघून जातो. हे सगळं झाल्यानंतर इंदू खूप टेन्शनमध्ये आलेली असते की आदोक्षस कधी कोणाचा जीव घेणार नाही ही तर माझी खात्री आहे. पण तरी सुद्धा हा कुणाची कबुली काय देतो? नेमकं प्रकरण काय आहे? मोठ्या बाई इकडे पूर्णपणे हताश झालेल्या असतात की माझ्या आदोक्षसवरती असे आरोप होऊच कसे शकतात. दुसरीकडे नारायणीताई म्हणत असतात, हे सगळं चाललं तरी काय आहे? आदोक्षस खून कसा काय करू शकतो? मला खरंच समजत नाही. आदोक्षसने स्वतःहून कुणाची का बरं कबुली दिली आहे? आता काय तो पोलिसांकडे. तेवढ्यात मोठ्या बाई तिथे येतात आणि म्हणतात, नारायणी काय बोलली तू? तुला तरी कळतंय का? तुझा भाऊ आहे तो. तेव्हा ती म्हणते, आई त्याने स्वतःहून खुनाची कबुली दिली आहे, त्याला काय गरज होती हे सगळं बोलायची? तेव्हा मोठ्या बाई म्हणो की तो काही म्हणो तरीही याच्यावरती आपण विश्वास ठेवून चालणार नाही. तुला माहिती आहे ना आदोक्षस कसा आहे आणि काय आहे? तेवढ्यात गोपाळ सीड्यांवरून खाली येतो आणि म्हणायला लागतो, काय झालं? घरामध्ये एवढा गोंधळ का सुरू आहे? सगळे उठतात आणि गोपाळकडे बघायला लागतात. गोपाळ टेकत टेकत खाली येत असतो. तेव्हा व्यंकू महाराज लगेच त्याच्या मदतीला धावतात. तेव्हा इंदूला खूप राग आलेला असतो की हे सगळं याच्यामुळे तर झालं नसेल ना. तिच्या मनामध्ये नक्कीच संशय आलेला असतो. तेव्हा गोपाळ विचारतो, काय झालंय? घरामध्ये एवढं सगळे का गोळा झाले आहेत? नेमकं प्रकरण काय आहे? कोणी मला सांगेल का? तेवढ्यात व्यंकू महाराज म्हणायला लागतात, काल रात्री मोहितरावांचा खून झाला आहे आणि तो खून अजून कोणी नाही तर आदोक्षसने केला आहे असं पोलिसांचा संशय आहे. म्हणून पोलिसांनी आदोक्षसला आता गिरफ्तार करून लॉकअपमध्ये नेला आहे. तेव्हा तो म्हणतो, काय बोलताय तुम्ही? तुम्हाला कळतंय का? तेव्हा श्रीकला लगेच मान हिलवते आणि म्हणते, हो हे सगळं झालं आहे. तेव्हा तो म्हणतो, आदोक्षस आणि मोहितचा खून हे काही शक्य वाटत नाही. तेव्हा विंजे सरकार म्हणायला लागतात, आम्हालाही शक्य वाटत नव्हतं, पण आदोक्षस महाराजांनी स्वतःहून कबुली दिली आहे की त्यांनीच हे सगळं केलं आहे. तेव्हा तो म्हणतो, असं कसं काय होऊ शकतं? मला नाही वाटत आपला आदोक्षस असं काही करेल. तेव्हा त्याचा तोल गेलेला असतो. तेवढ्यात इंदू त्याच्या जवळ येते आणि म्हणते, गोपाळ काल रात्री तू कुठे होता? तेव्हा मोठ्या बाईंचाही राग वाढलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, तू का मला हा प्रश्न विचारते? तेव्हा ती विचारते, मला सांग ना तू काल रात्री कुठे होता आणि काय करत होता? कारण की तू तर एमर्जन्सी सांगून गेला ना. तेव्हा तो म्हणतो, तिथे एक ऍक्सिडेंट झाला होता आणि तिथेच मला जास्त वेळ लागला. तेव्हा ती विचारते, एवढा वेळ लागला तुला? तेवढ्यात श्रीकलामध्ये येते आणि म्हणते, काय हो तुम्ही माझ्या नवऱ्यावरती आळ करताय का? त्याला का तुम्ही कसून जबानी घेताय? हे काही बरोबर नाही. माझ्या नवऱ्याच्या बाबतीत मी काहीही सहन करणार नाही. तेव्हा इंदू म्हणते, तू शांत राहा ग, जरा मला त्याच्याशी बोलू दे, मी गोपाळला विचारते ना. तेव्हा ती म्हणते, हे तू जरा जास्त करते. तेवढ्यात
गोपाळ म्हणायला लागतो, मी का तुला उत्तर देऊ आणि कोण आहेस तू उत्तर देण्यासाठी? तेव्हा मोठ्या बाई म्हणायला लागतात की उत्तर द्यायलाच लागेल आणि सांग ना तू कुठे होता, काय चाललेलं आहे तुझं? मला खरंच गोपाळ तुझं काही कळतच नाही आहे. इंदूला हे ऐकल्यानंतर थोडं बरं वाटतं की अजून काही नाही तर मोठ्या बाई सुद्धा माझ्या सपोर्टला आहेत. तेव्हा ते विचारतात, मला सांग ना तू कुठे गेला होता, रात्रभर तू घरात नव्हता. त्यानंतर जेव्हा मला तू त्या रस्त्यावरती मिळाला तेव्हा तू अक्षरशः शून्यामध्ये होता, तुला काहीच समजत नव्हतं, तू मोठ्या बाईंना ओळखलं सुद्धा नाही. तेव्हा गोपाळ म्हणतो, काय बोलताय तुम्ही, मला खरंच काही आठवण नाही. तेव्हा ते म्हणतात, कसं आठवण असेल तुला, तुला कसं बस स्वतःहून आधार देऊन मी घरापर्यंत आणलं आहे. मला आता खरं खरं सांग, तू कुठे गेला होता आणि काय झालं होतं तुझ्या बरोबर? तेव्हा इंदू विचारते, सांग की गोपाळ, तुझं काय सिरियस काम होतं? तेव्हा तो म्हणतो, तिथे एमर्जन्सी होती आणि एमर्जन्सी झाली होती. तुला माहितीये का, तिथे मी 3 ऑपरेशन केले, कितीतरी टाके बांधले आणि त्या सगळ्यामध्ये मला जरा जास्त वेळ लागला. तेव्हा इंदू म्हणते, हे सगळं तू खरं बोलते का? तेवढ्यात शकुंतला काकी येतात आणि म्हणायला लागतात, काय ग, आता तू माझ्या मुलावरती आरोप करणार का? इंदू जरा जास्त होत आहे. तेव्हा इंदू म्हणते, मी फक्त शहानिशा करत आहे. माझ्या अधोक्षजला अटक झाली आहे आणि गोपाळ ही रात्रभर घरात नव्हता. मग आता कसून चौकशी तर व्हायलाच पाहिजे ना. ती लगेच फोन घेते आणि लगेच इकडे पप्प्याला कॉल लावते. तेव्हा तू म्हणायला लागते, पप्प्या, काल रात्री जो ऍक्सिडेंट झाला होता त्यामध्ये किती टाइम लागला आणि कोणाला काय झालं आहे याची जरा इन्फॉर्मेशन काढ. हे ऐकल्यानंतर गोपाळ म्हणायला लागतो, बघा बघा, तुमची इंद्रायणी आहे ना, ती आता तुमच्या मुलावरती संशय घेते. हे सगळं तुम्हाला पटतंय का? तेव्हा इंदू म्हणते, हे बघा, मी कोणावरती संशय घेत नाही, पण तू सुद्धा घरी नव्हता आणि माझा अधोक्ष असा खून करेल असा मला तरी वाटत नाही. म्हणून तर हे सगळं मी काही सहन करू शकत नाही. तेवढ्यात श्रीकलामध्ये येते आणि म्हणते, हे बघ, तुझा नवरा काहीही करो, पण तू माझ्या नवऱ्यावरती, माझ्या गोपाळवरती असे आरोप करू शकत नाही. तो कामाला गेला होता आणि त्याने सांगितलं ना, तो एमर्जन्सी मध्ये होता. तुझ्या नवऱ्याने गुन्हा कबूल केला आहे, तो आता एक गुन्हेगार आहे, म्हणून पोलिसांनी त्याला अटक केला आहे. मग अधोक्षज दादांनी स्वतःहून कबुली दिली आहे की ते गुन्हेगार आहेत, म्हणून माझ्या नवऱ्याची आणि तुझ्या नवऱ्याची तुलनाही करू नको. हे ऐकल्यानंतर इंदू अक्षरशः खवळून जाते आणि म्हणायला, ते श्रीकले, गप्प बस, तुझं चाललं तरी काय आहे, तू कशी आहेस आणि काय आहेस ना हे मला चांगल्याच प्रकारे माहिती आहे. पण माझ्या नवऱ्याला पुन्हा एकदा जर गुन्हेगार म्हणाली ना तर गाठ माझ्याशी आहे. तुझे छक्के पंजे आहेत ना ते मला सगळे समजतात. हे सगळं ऐकल्यानंतर शकुंतला काकी अक्षरशः खवळून गेलेल्या असतात. त्या लगे धाडधड करत इंदूकडे येतात आणि इंदूला एक कानाखाली मारतात. हे बघितल्यानंतर श्रीकला पहिले शॉक होते, पण नंतर तिच्या मनामध्ये एकदम आनंद उफळून आलेला असतो की या बाईने तर मस्त काम केलं. तेवढ्याच शकुंतला काकी म्हणतात, ए बघ, माझ्या मुलावरती आणि माझ्या सुरेवरती आरोप करायचे नाही, जे काही असेल ना ते नंतर बघायचं, आता तोंड बंद करायचं. हे ऐकल्यानंतर मोठ्या बाईंना कसं तरी होत असतं की मी काय करू आता या सिच्युएशनला. त्यांना काही सुधरत नसतं. दुसरीकडे अधोक्षज इकडे पोलीस स्टेशनमध्ये असतो. तेवढ्यात तिथे पप्प्या येतो. पप्प्या अधोक्षजला बघून अक्षरशः हतबळ दिसत असतो. तेव्हा तो म्हणतो, अधोक्षज काय झालं आहे, मला सांग ना, हे सगळं प्रकरण काय आहे? मला माहिती आहे मोहितचा खून तू करू शकत नाही, पण तू हे सगळं आरोप का कबूल करतोय? तेव्हा तो म्हणतो, तुम्हाला असं वाटते, पण हे सगळं खरं झालं आहे आणि मीच मोहितचा खून केला आहे, मीच या सगळ्याला जबाबदार आहे. तेव्हा तो म्हणायला लागतो, अरे अधोक्षज, तू असं का बोलतोय? आमचा पुरेपूर विश्वास आहे की तू असं काहीच करू शकत नाही, जरा तरी समजून घे. तेव्हा तो म्हणतो, तुमचा विश्वास आहे पण माझा नाही आहे ना, मी जे खरं आहे तेच सांगत आहे. आता मला आत बोलवतील आणि तेव्हा माझी जबानी रेकॉर्ड करतील. मला एक सांग, त्या पहिले इंदू कुठे आहे? तेव्हा तो सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो की याला काय सांगू, इंदूची काय अवस्था आहे. अधोक्षज पुन्हा विचारतोय, मला खरं खरं सांग पप्प्या, इंदू कुठे आहे? पप्प्याच्या तोंडातून शब्दच निघत नसतात. दुसरीकडे इंदू अक्षरशः खवळलेली असते. ती तावातावात इकडे मंदिरामध्ये येते आणि म्हणायला लागते, काय रे विठुराया, दरवेळेला तुला माझीच परीक्षा घ्यायची आहे का? माझ्याच घरच्यांची तुला दरवेळेला परीक्षा घ्यायची असते. दरवेळेला माझ्यावरती तू संकट टाकतच असतो. दरवेळेला मी सगळं सहन करते, पण यावेळेला मी सहन करणार नाही. हे बघ, तू मोठा देव आहेस हे मी समजू शकते, पण मी सुद्धा तुझी भक्त आहे आणि यावेळेला तुझा भक्त तुला चॅलेंज करत आहे. जोपर्यंत
तू माझ्या आदोक्षजला या संकटातून बाहेर काढत नाही ना, तोपर्यंत मी तुझ्या दर्शनाला आता येणार नाही. हे तू माझ्यासाठी फायनल आहे. मी कधीच येणार नाही. जर माझ्या नवऱ्याला तुने सुखरूप याच्यातून काढलं नाही ना, तर मी तुझा चेहराही बघणार नाही. आता तू ठरव तुला काय करायचंय आणि काय नाही. इंदू चिडून धावत तिथून निघून गेलेली असते. तर दुसरीकडे श्रीकलाला खूप आनंद होत असतो. डिंकचिका ती अक्षरशः नाचायला लागलेली असते. तेव्हा ती म्हणते, बाबा तुम्हाला माहितीये का, आज त्या दिग्रजकरांच्या घरामध्ये काय मजा येत होती. म्हणजे एक से बडकर एक ड्रामा सुरू होता. त्या आदोक्षजने कबुली दिली, नंतर गोपाळची एंट्री झाली, नंतर शकुंतला तर खतरनाकच काम केलं आणि मोठ्या बाईंचा चेहरा तर असा पडलेला होता ना की माझा मुलग्याला अटक झाला आहे. हे सगळं बघून मला खूप आनंद होत होता. डान्स करायची इच्छा होत होती. तेव्हा ते म्हणतात, हे तर खरंच पोरी तू छान काम केलं आहे, पण आठवण ठेव त्या लोकांनी याच्याहून जास्त आपल्याला वाट लावली आहे, म्हणून एवढ्यामध्ये शांत राहायचं नाही, एकदम अजून बदले घ्यायचे आहेत. तेव्हा ते म्हणते, आता त्यांच्या घरामध्ये फक्त शांतता झाली आहे, स्मशान शांतता झाली आहे. आता त्या घराला स्मशान करत नाही ना, तोपर्यंत मी काय शांत बसणार नाही. तुम्हाला माहितीये का, हे या सगळ्यामध्ये त्या शकुंतलाने काय केलं, त्या इंदीच्या एक सनसनीत कानाखाली मारली आणि ती बघून तर मला खूप आनंद झाला. आणि त्या इंदीने डायरेक्टली गोपाळवरती आळ टाकायला सुरुवात केली होती. मग मी मौक्यावर ती चौका मारला आणि इंदीलाही खडसावलं. खरं म्हटलं तर ती जशी आरोप करत होती ना, मी सगळे पलर उत्तर देत होती. आणि सगळ्यात चांगली गोष्ट तर ही झाली आहे की आदोक्षजने गुन्ह्याची कबुली दिली आहे, त्यामुळे हे पुरते अडकलेले आहे. दिग्रजकर या वेळेला काही वाचणार नाही. तेव्हा पोपटराव म्हणतात, हे बघ आता तुझी सुरुवात झाली आहे, पण त्या घराला जोपर्यंत तू स्मशान बनवत नाही ना, तोपर्यंत तुला काही शांत राहायचं नाही. तेव्हा ती म्हणते, हो बाबा, हे मलाही खूप छान प्रकारे माहिती आहे. त्या इंदूला घरातून बाहेर तर काढू शकली नाही, पण आता त्या घराला जोपर्यंत मी नेस्तानभूत करत नाही ना, तोपर्यंत मी काय शांत बसणार नाही. तिच्या चेहऱ्यावरती वेगळाच असुरी आनंद दिसत असतो. दुसरीकडे व्यंकू महाराज थोडे चिडलेले असतात. तेव्हा शकुंतला काकी म्हणतात की माझा बिलकुल विश्वास नाही की आपला आदोक्षज मोहितचा खून करू शकतो. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, माझाही विश्वास नाही आहे, पण आदोक्षज स्वतः कबूल करतोय ना, मला तर खरंच समजत नाही आहे त्याच्यावरती असं कोणतं प्रेशर आहे ज्यामुळे तो या गोष्टीची कबुली देत आहे. तेव्हा ते म्हणतात, हो त्याचा विचार तर मी सुद्धा करते. आदोक्षज असं काही करणार नाही, पण काहीतरी नक्कीच घडलं आहे जे आपल्याला अजून माहिती नाही. तेव्हा ते म्हणतात, जेव्हा आपण मोठे असतो ना, तेव्हा आपल्याकडे मोठ्या जबाबदाऱ्या सुद्धा असतात. आणि आज तू जे इंदूच्या बाबतीत वागली आहे ना, ते मला बिलकुल आवडलेलं नाही. तू इंदूच्या कानाखाली मारली, हे काही बरोबर नाही आहे. तेव्हा ते म्हणते, तुम्ही काय मला बोलताय का, हे तुम्हाला बोलणं शोभतं तरी का. तेव्हा ते म्हणतात, माझं म्हणणं बरोबर आहे. आता अशा परिस्थितीमध्ये आपल्याला संयमाने वागायला पाहिजे. तू संयम सोडला तर कसं चालेल. तेव्हा ते म्हणतात, हे बघा, इंदू माझ्या मुलावरती आळ करत होती आणि माझ्या मुलावरती जर कोणी आळ केला ना, तर मी काय शांत बसणार नाही. तो भले मला मावशी बोलत असो, पण माझ्यासाठी तो माझा मुलगाच आहे. मग माझ्या मुलावरती आणि सुनेवरती कोणीही काही आळ केले ना, तर मी काय सहन करणार नाही. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, सोड, तुला काही बोलूनच फायदा नाही. शकुंतला काकी खूप चिडून गेलेले असतात. इथे एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत, इंदू इकडे आदोक्षजला भेटायला गेलेली असते. तेव्हा इंदू म्हणते, आदू काय झालंय तुला. आदू लगेच जेलच्या लॉकअपच्या इथे येतो आणि म्हणायला लागतो, इंदू कशी आहेस तू, सगळं ठीक आहे ना. इंदू त्याच्या हाताला हात लावते. आदोक्षज खूप घाबरून गेलेला असतो. तेव्हा ती म्हणते, काय रे, एकच गोष्ट का धरून बसला आहे, नेमकं घडलं काय हे तू मला सांगतोय का. तेव्हा तो म्हणतो, इंदू या सगळ्या गोष्टीला मी जबाबदार आहे आणि हे मी मान्य करतोय. तेव्हा इंदू म्हणते, तू असं का बोलतोय आदोक्षज, तुझ्या मनात काय चाललं आहे मला सांगतो का. पण आदोक्षज काहीच बोलत नसतो. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच इंदू सगळ्या गोष्टींचा खरं खोटं करू शकेल का. आणि श्रीकलाने नेमकं कटकारस्थान केलं तरी कसं, की गोपाळने मोहितचा खून केला असेल आणि गोपाळला वाचवण्यासाठी इकडे आदोक्षजला गळ घातली असेल, असं काहीतरी तर झालं नसेल ना. मला या गोष्टीचा डाऊट आहे. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.